दीप अमावस्येची कथा. दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे. आटपाट नगर होते. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला एक पदार्थ खाल्ला आणि उंदरांवरती आळ घेतला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा, असं सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी दिरांनी तिची निंदा केली. तिला घरातून हाकलवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासायचे, तेलवात करायची, ते स्वतः लावायचे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती सारवायच्या. दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवायचा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं ह्या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावांतले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचे घरी जेवयास काय केलं होतं, कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय. मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घेतला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदराने विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असं सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी दिरांनी तिची निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुक्त्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरती आळ टळला. दीप अमावस्येची दुसरी कथा. तमिळ देशाचा हरिश्चंद्र नावाच्या श्रेष्ठीला धीरज व राधा अशी 2 मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की राजाला ज्या मुली होतील त्या मुली तिने धीरजच्या मुलांना द्याव्या. पुढे राधाला 3 मुली व धीरजला 3 मुले झाली. राधाच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. राधाच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु धीरजचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात ती केली. नंतर सगुणेचा विचार करू लागले. राधाने म्हणजे आईने भावाला दिलेले वचन मोडले. ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने धीरजच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. राधा तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती धीरजच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडित अंगठी ती जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले. सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरी दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले
व येणाऱ्या सवाष्ण बाईकडनं परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याचप्रमाणे त्यांनी केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरात निघून गेली. या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुनीला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे. दीप अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखले जाते, हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये म्हणजे जून-जुलैमध्ये येते. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्येचे महत्त्व. दीपपूजन. दीप म्हणजेच दिवा. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. पितृतर्पण. दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते, ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो. देवी लक्ष्मी आणि दुर्गा. काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात.